मित्रांनो, मागापासून बघितलास ते काल देव इलेत आमच्या मांडावर, त्यांच्या स्वागताची तयारी. आणि ह्या दुसऱ्या दिवशी आमच्याकडे महाप्रसाद असतात. तर महाप्रसादात पूर्ण गावात जेवण असतात. भेट ना मम्मी कुठे? तर मित्रांनो, तुमका गर्दी बघून असा वाटला असत की आम्ही जत्रेक गेलो, पण आमच्या घरात जत्रेसारखीच गर्दी झालेली आहे. तर ही चालली आमच्या जेवणाची तयारी. तर हे खाली जेव बसतात ते विनय काका, तर हे जेव काढतात ते पंडित काका, आणि ही साक्षी काकी. तर ही पुढे बसले ते आत्ते दोन, व्हिडिओ काढतात ते मोठे बाप्पा. तर आजी आजोबा काका काकी बहुतेक जे लिहिलेले, थोडे जे नाही लिहिले ते पुढच्या वर्षी येतात. तर आम्ही असेच पंक्तीने जेवतो. तर तुम्ही व्हिडिओ सोडू नको, व्हिडिओ बरोबर लागून राहा, व्हिडिओ बघत राहा. हाय हाय ही बघ पाणी सांगा नंतरच देणार. तर आज असा 5 तारीख आणि जत्रेचा दिवस. जत्रा असता रात्री आणि आम्ही सकाळी उठान गेलो सगळे वाळकोबाकडे. रात्री पाठ करत होते, रात्री पाठ केलं नाही बरं नव्हतं तर आज जेवण दिलं आहे तो मान्य करून घे आणि सर्वांसाठी ठेव आणि ठेव. होय महाराज, होय ऑर्डर घेऊ नको. व्हिडिओ कर. बडीशी बिली, बडीशी बिली काय असं कर, असं कर. एक राहिलो माका जोग नाही.
निघताय का आम्ही तुम्ही शॉर्टकट चिल्लर पार्टींना म्हणजे आत्याने छान बोलला ना आतूने सहीला सहीला सही एकदा 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 काय होतं त्याने पण टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा वाव वाव टाळ्या 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 झाला 50 पोरांनी गल्लो मोठं केलं
यावर्षी वाटप करा हो वाटायला. अरे व्हिडिओ येणार रे परत रिटर्न घेऊ द्या. इथे बघ इकडे बघ हर्षा हर्षा कॅमेरे पैसा 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 नुसता पैसा परत आहे. उशिरा येल्यामुळे थोडी लॉस झाली आहे. मग लय लॉस झालं असतो. मिळाले थोडे लॉस आजी जा आता. अरे सकाळी भेटणार हा मग गाडी घेणार नको नको बाईक हाय कर हाय हाय हाय.
देवाचं भारिल्लो देव काय म्हणता आवाज आहे सकाळी मुक्कामी देवीचा जत्रोत्सव आणि एवढ्याच समय तू आणि राजकर्ता जिवंत ती या राजकर्त्यावर तुझे पाय येण्यासाठी आठवडा प्रयत्न या राजकर्त्याने केले. मग मला सांग आज तू लग्न कुणा समवेत करणार आहेस? नारद मुनी हा योग्य प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही सिद्ध झाला, कारण हा प्रश्न फक्त तुमच्या मनी. पण निर्णय घेतला तो फार कठोर घेतला. पण हा निर्णय घेण्याची वेळ तुमच्यावर काल याचं कारण सांगतोय. बोला. तुम्हीच नव्हे तर या जगातील प्रत्येक आई बापाला हे सांगायचंय, आपली मुलं लहान असतात त्यामुळे आपण त्या मुलांचे लाड करतो. लाड करू नका असं नाही, खुशाल करा, पण ते लाड एवढे करा की त्या लाडानं ती मुलं शेपारून जाऊ नये. दुसरी गोष्ट, आपली मुलं जर एखादी चूक काहीतरी करत असतील तर ती चूक पदरात घालू नका, त्यांना त्याची जाणीव करून द्या. आपली मुलं म्हणून त्या मुलांची बाजू घेऊ नका, कारण आपण मुलांवर चांगले संस्कार आईबाप करतो, पण कधी कधी ती मुलं संगतीनं बिघडली जातात. दुसरी गोष्ट, मोठी झालेली आपली मुलं ज्यावेळी आपल्यापासून कुठेतरी दूरवर जातात त्यावेळी ते अनेक नाती किंवा अनेक नावं सांगून जातात. पण आपल्यापासून दूर गेलेली मुलं नेमकी कुठं जातात, काय करतात, याच्यावर आई बापांना बारकाईनं लक्ष ठेवा. कारण तो जर बारकाईनं लक्ष ठेवला तर अशा घटना घडत नसतात. राधे, या दोघांनी जे प्रेम केलं ते प्रेम मी चुकीचं म्हणणार नाही, मग कारण प्रेम केव्हा कुणावरही घडू शकतं.
पण यांची चूक काय हे सांगतोय. कोणती? हे नाही यांचं प्रेम होतं. त्या प्रेमाची जाणीव जर तुमच्या मुलीनं तुम्हाला अगोदर केली असती तर तुम्ही माझ्याशी लग्न ठरवलं नसतं. बरोबर. म्हणजे ही वेळ झाली नसती. आता मुलाने सुद्धा एक ध्यान ठेवावं. आपले आईबाप जे आपण मागत असतो ते आपल्यासाठी देतात. काही काही आई बापांची अशी अवस्था असते, एक वेळचं भोजन मिळणं मुश्किल असतं, पण ते आपल्या मुलांचे हट्ट पुरवतात. स्वतः उपवास राहतात पण मुलांना ते घडवतात. मग जी लहानपणी आपले आईबाप आपल्या मुलासाठी एवढं करतात ते आईबाप नक्कीच आपलं लग्न सुद्धा लावून देऊ शकतात. लग्नापर्यंत निर्णय घेण्यावेळी कुणी मोठे होऊ नका. आणि नकळत जर प्रेम घडलं तर त्याची जाणीव करून द्या. मग असे प्रसंग घडणार नाही. राधे बोला. आता लग्न त्याच्याशी असं का म्हणालो. हे केलेलं ते प्रेम होतं. ते प्रेम एकनिष्ठ आहे. त्या प्रेमाला तडा जाता उपयोगाचा नाही. तुम्ही माझ्याशी लग्न ठरवलं होय, पण आज जे त्याने एकमेकावर प्रेम केले ते प्रेम खरंय. आणि एका स्त्रीचं महत्व जगात राहिलं पाहिजे.